आयोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। जेजुरी देवस्थान प्रशासनाचं नितेश राणेंना पत्र, मटण दुकानांना मल्हार सर्टिफिकेट देण्याची घोषणा केल्यानंतर मल्हार नाव मागे घेण्याची मागणी। डोंबिवली पूर्वेतील साई गॅलेक्सी इमारतीच्या बिल्डरवर गुन्हा दाखल, जागेचे खोटे सातबारे, नकाशे तसंच शासकीय कागदपत्र बनावट बनवल्याचा आरोप, न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर कारवाई। पुण्यातील सिंहगड इन्स्टिट्यूटला महानगरपालिकेचा मोठा दणका, 274 कोटींची थकबाकी न भरल्याने एरंडवणे, कोंढवा, सिंहगड इथल्या 3 इमारती केल्या सील। सीआयडीच्या दोषारोपपत्रानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणाची उद्या मोठी सुनावणी, प्रकरणातील प्रमुख आरोपींचे जबाब कोर्टासमोर सादर करणार, सुनावणीकडे राज्याचं लक्ष। सीआयडीने दाखल केलेल्या आरोपपत्रातून वाल्मिक कराडचा आणखीन एक कारनामा समोर, अवादा कंपनीला खंडणीसाठी तब्बल 6 वेळा धमकावल्याची माहिती। वाल्मिक कराड प्रकरणानंतर आता बीडमध्ये वादग्रस्त व्हिडिओचं पेव, दसांचा खोक्या, क्षीरसागरांचा पीए तर साळुंकेंच्या कार्यकर्त्याचाही राडा समोर। खोक्याच्या प्रकरणात सुरेश दसांनाही सहआरोपी करा, आरोप करायला दुसरं काही उरलं नाही म्हणून कुटुंबापर्यंत घसरले। धनंजय मुंडेंचे बंधू अजय मुंडेंचा दसांवर निशाणा। एका उमेदवाराने 45 कोटी रुपये खर्च केले असं ऐकिवात आहे, एकाने 35 कोटी केले असं ऐकिवात आहे। मी आपला 10-12 कोटी पर्यंत मर्यादित राहिलो पण निवडून आलो। आमदार प्रकाश सोळंकेंकडून निवडणूक खर्चाची कबूल, व्हिडिओ समोर आल्यानंतर सोळंकेंचा घुमजाव। लातूरच्या रस्त्यावरती तरुणाला 5 ते 7 गुंडांकडून बेदम मारहाण, बारमध्ये झालेल्या वादानंतर डोक्यात दगड घालून अमानुष मारहाण, तरुणाची प्रकृती गंभीर, आरोपींचा शोध सुरू। स्वारगेट अत्याचार प्रकरणी बस स्थानकातील 3 अधिकारी निलंबित, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची विधानसभेत माहिती। आणि समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांना अटकेपासून दिलासा, मुंबई सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर।